घरातली ती चूल पेटवते, जगालाही ती उजळवते. दुर्बल म्हणून दुर्लक्ष करून तिला चालणार नाही. मी दोन्ही बाजू मांडणार आहे आणि दोन्ही समतोल सांगणार आहे आणि चित्र सांगत असताना मी ते वास्तव सांगणार आहे. पटो न पटो पण मी ते मांडणारच आहे. कारण कुणीतरी आज मांडणं ती काळाची गरज आहे आणि मी पाठक सरांच्या साक्षीने आणि शिंदे सरांच्या साक्षीने आणि आमच्या तिघांच्या साक्षीने मी या ठिकाणी हे विषय मांडणार आहे. कारण आज ती काळाची गरज आहे आणि मला वाटतं इकडे जास्त गरज आहे. टाळ्या नाही वाजवायच्या, कोणीच टाळ्या वाजवायच्या आत्ताच. वास्तव चित्र अतिशय भयानक आहे. 100% कुठेतरी 5% अन्याय होतोय, 95% मात्र खूप मोठी भाव परिस्थिती आजच्या 21व्या शतकामध्ये ती निर्माण झालेली आहे. ती काय आहे ही मी सांगत असताना, सक्षमीकरण म्हणजे काय, सक्षमीकरण किंवा सबलीकरण म्हणजे काय. सबलीकरण म्हणजे महिलांना शिक्षणाचा समान अधिकार नाही दिला, नाही दिला, दिलाय. सगळीकडे समानता निर्माण झालेली आहे. आम्ही शिकलो, यांच्याबरोबर मी पण आहे, मला सोडून यांना मी बोलणार नाही. यांच्याबरोबर मी आहे आणि मला समोर ठेवून मी बोलणार आहे. काय सक्षमीकरण झालं, आम्ही काय शिक्षण घेतलं आणि हे सक्षमीकरण शिक्षणाचं समानतेचा अधिकार आम्ही प्राप्त केला. शासनाने तो आम्हाला दिला, समाजाने सुद्धा तो आम्हाला दिला, पत्करला. परंतु 5% मी सांगणार आहे की 5% सुद्धा अजून माझ्या दुर्बल भगिनी अजून हायवेवर आलेल्या नाही आहेत, अजून त्या महामार्गावर आलेल्या नाही आहेत. अशी दुर्बल अवस्था झालेली आहे. आम्ही शिक्षण घेतलं पण शिक्षणाचा अर्थ आम्ही घेतला नाही. मी पासून बोलते. शिक्षण कशासाठी घेतलं, नोकऱ्यांसाठी, शिक्षण रुबाब दाखवण्यासाठी, शिक्षण वर्चस्व गाजवण्यासाठी, कशासाठी शिक्षण घेतलं. मीपणाला सुधारण्यासाठी मी शिक्षण घेतलं आणि ह्या 5% असणाऱ्या ज्या दुर्बल घटकांमध्ये असणाऱ्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना मात्र आम्ही सोबत घेतलेलं नाही. मुठभर शिकलो आणि पुढे गेलो आणि खूप पैसा कमवला म्हणजे शिक्षण नव्हे. आधुनिक शैक्षणिक धोरणामध्ये हेच सांगितलेलं आहे, शिका आणि संस्कृती राखा आणि संस्कृतीकरण करा. हा शिक्षणाचा अर्थ नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिलाय. कुणीही बेकार राहायचं नाहीये, स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करायचंय आणि स्वयं सदृढ व्हायचंय. हा शिक्षणाचा खरा अर्थ त्याच्यामध्ये आहे. आम्ही सदृढ शिक्षणाने कशा पद्धतीने व्हायला लागलो हा आत्मचिंतनाचा आज विषय होऊन बसलेला आहे. हे आपण एक एक घटक या ठिकाणी पाहणार आहोत. आर्थिक स्वावलंबन आलंय माझ्याकडं, आर्थिक स्वावलंबन माझ्याकडे आहे. अनेक बचत गट आहेत, गावागावामध्ये अनेक बायकांकडे एवढे म्हणजे महिलांकडे आर्थिक स्वावलंबनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु 5% अजूनही आर्थिक स्वावलंबन त्यांच्याकडे नाही आहे. हे स्वावलंबन कसं येईल तर ते आत्मचिंतनाने येईल, आत्मविश्वासाने या ठिकाणी ते स्वावलंबन आपल्याला मिळवता येईल आणि मग ती सबलीकरणाची असणारी प्रक्रिया ही 100% कुठेतरी पूर्ण झालेली असेल. आर्थिक स्वावलंबन म्हणजे मी खूप मिळवलं, माझ्याकडे खूप मोठं धनाढ्य असं संपत्ती सगळं आहे, ज्ञान तर मी मिळवलं, शिक्षणाचा अधिकार मी मिळवला, शिक्षणाने समानता या ठिकाणी मी प्रस्थापित करू शकले. परंतु आर्थिक स्वावलंबनामध्ये अजूनही 5% त्या अशाच अज्ञानी आहेत. 95% स्वावलंबन आर्थिक हे अन्यायीकृतातून निर्माण होतात. हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे. मी कमवते, मला पगार आहे, मी स्वावलंबी आहे, माझा पगार माझ्याच हातात राहायला पाहिजे. मी माझा पगार नवऱ्याच्या हातात देणार नाही. 5% मी कमवते पण माझा पगार नवरा उचलतो. 5% लक्षात घ्या. काही काम करते ती काबाड कष्ट करून येते शेतातून, 5% आणि 95% हा फरक आहे, लक्षात घ्या. भरपूर काबाड कष्ट करते आणि कमवून आणते, आर्थिक स्वावलंबी ती झाली आहे, परंतु
तिच्या आर्थिक असणाऱ्या स्वबळाला कुठेतरी कुऱ्हाड लागते आणि तो व्यसनाधीन असणारा तिचा तो पती तिला आर्थिक स्वावलंबन देत नाही. अशाही माझ्या काही भगिनी आहेत, अशाही काही माझ्या मैत्रिणी आहेत. हेही आपण कुठेतरी जाणलं पाहिजे. दुसरी प्रक्रिया आपल्याला सांगता येईल की निर्णय प्रक्रियेमध्ये मी आली आहे. निर्णय प्रक्रियेचा अधिकार मला दिलेला आहे. मी मोठमोठे निर्णय आज घेऊ शकते, पण अजूनही मी काही निर्णयाच्या अधिकारामध्ये नाही आहे. कारण निर्णय घेण्याचा अधिकार हा घरातल्या त्या महापुरुषाला, त्या महाभागालाच या ठिकाणी आहे. अजूनही अशा काही वंचित स्त्रिया आहेत की निर्णय क्षमता असून सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार तिला दिला जात नाही. आपणच बघा ना, घरामध्ये पती असतो, वडील असते, भाऊ असतात, मोठा चुलता असतो, कुणी ना कुणी एक मोठा निर्णय घेणारा असतो आणि तो तिला कुठेतरी रोखत असतो, टोकत असतो. अनेक यातना तिला सहन कराव्या लागतात आणि मग उंबरा ओलांडावा लागतो, भीत भीत उंबरा ओलांडावा लागतो. म्हणजे निर्णय क्षमता अधिकाराने या ठिकाणी मिळाली असेल, शासनाने तिला दिलेली असेल, पण तो निर्णय अजूनही अद्यापही ती घेऊ शकत नाही. हा सुद्धा सक्षमीकरण आणि नेतृत्व विकासासाठी असणारा निर्णय क्षमतेचा असणारा विकास सुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की स्वतःच्या आयुष्यावर तिचं नियंत्रण राहिलंय का नाही, हा सुद्धा आत्मचिंतनाचा विषय. ती आपल्या आयुष्यावर नियंत्रण करते की नाही आणि ती कशा पद्धतीने करते. माझं आयुष्य आहे स्वतःचं, मला जगण्याचा अधिकार आहे, परंतु मी जगत असताना कोणत्या पद्धतीने मी जगते, ती पद्धत योग्य आहे की अयोग्य आहे, तो विश्वास मी या ठिकाणी संपादन केला आहे की नाही, आणि माझ्या आयुष्याचं सोनं मी केलंय की नाही, माझ्या जगण्याचा अर्थ मी या ठिकाणी पाहिलाय की नाही किंवा विचार केलाय की नाही, हे जगणं पण सुसर आणि सुसह्य जगा आणि जगुदया या नीतीतून आहे की नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय. मी जगली पाहिजे आणि दुसऱ्याला पण जगू दिलं पाहिजे, हा सुद्धा अर्थ मी कुठेतरी आत्मचिंतनातून पाहिला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून सक्षमीकरणाची संधी आता भरपूर मिळालेली आहे. सक्षमीकरण भरपूर झालेलं आहे, सबलीकरण भरपूर झालेलं आहे. अनेक स्त्रिया वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी त्या कार्य करतायत, परंतु काही अडचणी, काही अडथळे दूर करण्यासाठी माझ्यामध्ये काय असलं पाहिजे, तर माझ्यामध्ये माझा आत्मविश्वास, दृढ आत्मविश्वास आणि माझं वर्तन चांगलं असलं. मी केव्हा एक ऐतिहासिक घटना मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. हिरकणीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि तशी हिरकणी मला होता आलं पाहिजे. माझं कुटुंब, माझा समाज, माझ्या मित्रमैत्रिणी, माझे सर्व A to Z हे मला सांभाळता आले पाहिजे. ती हिरकणी माझ्या लेकरासाठी ती कशी गड उतरते आणि एका गडाला हिरकणी बुरुज म्हणून त्या युगपुरुषाने या ठिकाणी नाव दिलं, ही साधी गोष्ट नाही आहे. कारण तिचं ते नेतृत्व त्यांनी पाहिलं. त्या महान युगपुरुषांच्या काळात ती जन्माला आली आणि म्हणूनच ती हिरकणी झाली. असा योगी येणं सुद्धा आज काळाची गरज आहे. तो शिवबा आजही जन्माला आला पाहिजे, ती जिजामाता आजही जन्माला आली पाहिजे आणि तिनं शिवबाला जन्म घातला पाहिजे. ही आज काळाची